पापा पण दिसते नाही तर पापा नाम से नहीं काम से पहचान होती है कुछ लोग दिल से गैस गैस. तर आत्ता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिरामधून आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाव ठेवायचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि नंतर कोच्चीमध्ये जाणार आहे. पतीजींची ट्रीटमेंट आहे तिकडे, म्हणजे आज दिवसभर फुल आमचं प्लॅन सेट केलेलं आहे कुठे कुठे जायचं आहे काय ते. दर संडेचं आमचं हेच रुटीन असतं. सकाळी आम्ही मंदिरामध्ये जातो आणि नंतर मग पुढचा प्लॅन ठरलेला असतो कुठे जायचं वगैरे, कारण 8 दिवसातून एकदा सगळ्यांना सुट्टी असते. मस्त तो दिवस आम्ही एन्जॉय करतो. खरं गुड्डूकडे बघितल्यानंतर असं वाटतं की सगळ्यांना एकतरी मुलगी असायलाच पाहिजे. मुली असल्यानंतर घरात एक आनंद मिळतो आणि एक चहलपहल आपण म्हणतो ना, म्हणजे आवाज सगळं काही मुली असल्यानंतरच ते घडू शकते. कारण त्यांचा जास्त गोंधळ असतो, त्यांनाच जास्त मेकअप करायला लागतं, त्यांनाच जास्त वेगवेगळे कपडे आवडतात असं असतं. त्यामुळे एकतरी मुलगी प्रत्येक घरात असावी. मुली असल्यानंतर जास्त आनंद भेटतो. मुली असल्या तर आपल्याला काही पण शेअर करायचं म्हटलं तर मुलीबरोबर शेअर करू शकतो आपण. तर गुड्डूबरोबर मी तर कायम सगळं शेअर करत असते. तसं पाहिलं तर गुड्डूला सगळं कळतं, जास्तच कळतं. तर हा रस्ता तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितला असेल, कारण संडेला आम्ही ह्याच टेम्पलमध्ये येतो. तर आता गुड्डू बरेच दिवस झाले आमच्याबरोबर मंदिरामध्ये तिला यायला भेटलंच नाही, कारण ती इथे नसतेच. त्यामुळे आता आहे म्हटलं बरं झालं, तिचं पण दर्शन होईल. आणि गुड्डूला पण असं देवाला वगैरे जायला भरपूर आवडतं. म्हणजे लहानपणापासून दोघांना पण सवय आहे, लहानपणापासून आम्ही जातो आहे ते बघतो, त्यामुळे त्यांना पण आवडतं. तर हे बघा मस्त क्लायमेट आहे आणि इथला निसर्ग सौंदर्य बघू शकतो, एकदम भारी आहे, बघत बसावं असं वाटतंय. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर मी कधीच व्हिडिओ काढत नाही. आमचं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस इथं थोडा वेळ बसतो त्यावेळेस फक्त मी जस्ट व्हिडिओ काढत असते. तर इथं बघू शकता आम्ही इथं बसलो आहे, दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता जस्ट एका 5 मिनटातच आम्ही इथून जाणार आहे. तर इथलं वातावरण एकदम मस्त असतं. केरळामध्ये एकदम भारी वाटतं फ्रेंड्स. इथलं क्लायमेट बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटत असेल किती छान इथं वातावरण वगैरे असेल किंवा किती भारी वाटत असेल. तर खरंच चांगलं वाटतं इथं केरळामध्ये. बऱ्याच दिवसापासून मसाला डोसा खायचा होता, नेहमी बरोबर आता मसाला डोसा खावा. तर आर्यास हॉटेलमध्ये इथं मसाला डोसा स्पेशल मस्त भेटतो, म्हणून आम्ही जरा लांबच आहे हे हॉटेल तरी पण आलो होतो आणि इथं मसाला डोसा घेतला. 2 हिंदी फॅमिलीसुद्धा दिसली, कारण फिरायला वगैरे आलेली असते, फॅमिलीच बोलत होती, दिल्लीवरून आलेली होती. आणि इथं सुद्धा गर्दी भरपूर होती, त्यामुळे अर्धा तास आम्हाला वेट करावं लागेल. नंतर तिथे मसाला डोसा भेटला, पोट भरून खाल्ला आणि आम्ही लगेच इथं एका फंक्शनला जाणार होतो. म्हटलं मुलंच म्हणत होती नको जेवायला, आपण जाऊया तिथे जाणार आहे म्हटल्यानंतर मग पतीजी म्हटलं की भूक लागली, आपण जेवण करून जाऊया. तर आत्ता बघा आम्ही घरी आलो आणि सगळं आवरलं वगैरे आणि नंतर एक 11:30 वाजता आम्ही आता एका फंक्शनमध्ये चाललो आहे. तर पतीजींच्या फ्रेंडच्या घरी आम्ही चाललो आहे. तर नाव ठेवायचा कार्यक्रम आहे. मस्त क्यूट असं कानातलं आम्ही घेतलं आहे आमच्या ज्वेलरीमधलं आणि आता आम्ही फंक्शनमध्ये चाललो आहे. आणि आम्ही कोणत्याही फंक्शनला गेलो की तिथला व्हिडिओ मी कधीच काढत नसते. तर हे बघा फंक्शन झाल्यानंतर आम्ही इकडे कोच्चीमध्ये आलो आहे, म्हणजे चाललो आहे ॲक्च्युली. तर इथं पोहोचलो आहे हेअर क्राफ्टमध्ये. तर पतीजींची ट्रीटमेंट आहे, महिन्याला यावं लागतं इथं. आज 3rd PRP होती, त्यामुळे आम्ही आलेलो. याच्या अगोदर पतीजी एकदम खुश असतात आणि नंतर ते एक 40-50 तर इंजेक्शन करतात डोक्यामध्ये असं PRP करताना. तेवढ्या वेळा ते हे करतात, त्यामुळं लय दुखतं, म्हणजे जास्तच दुखतं असं त्यांचं म्हणणं असतं. तर आता निवांत बसलेत, नंबर काही त्यांचा आलेला नाही. मुलांचा पण गोंधळ इथं सुरू आहे, त्यांचं थोडंसं फ्री टाईम भेटला का काहीतरी दोघांचं सुरू असतं. पण हेच वय आहे, लहानपणीचं हे वय नंतर पुन्हा पुन्हा येत नाही. खरं लहानपणीच्या गोड आठवणी असतात, त्या अशाच आनंदात जगल्या पाहिजेत आणि नंतर त्या आता जाऊन उपयोग आहे मला नाही दिसत, आता आम्हाला दिसत नाही घ्या. तर आता हॉस्पिटलमधलं काम झालं आणि आम्ही आता शॉपिंग करण्यासाठी चाललो आहे. म्हणजे आजच आम्ही सगळं प्लॅन केलेलं, हे करायचं ते करायचं. त्या कोच्चीमध्ये आलो आहे. तर इथं शॉपिंग करायला एकदम बेस्ट आहे, म्हणजे कोणत्याही पद्धतीची शॉपिंग आपण इथं करू शकतो आहे. मसाले वगैरे फ्रेश मिळतात, काही पण आपल्याला खरेदी करायचं असेल तर कोच्ची एकदम बेस्ट आहे फ्रेंड्स.
तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं आम्ही फायनली पोहोचलो. आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी. तर घरची कोण काय घालू देत नाही ती मला. ह्या शॉपचं नाव आहे बेस्ट साईड, तर तुम्ही बघितलं असेल. आणि इथं ना कपडे छान भेटतात म्हणून आम्ही येतो कधीतरी. इथं कोचीनमध्ये कसं आहे बघण्यासाठी सुद्धा हे चांगलं प्लेस आहे, शॉपिंग करण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. एकूण पाहिलं तर ही जी कोची सिटी आहे ती एकदम बेस्ट आहे. आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आमचं सुरू आहे बघायचं. कपडे तर ह्या शॉपमध्ये फक्त पतीजींना पसंत पडली कपडे, आम्हाला कोणालाच पसंत पडले नाहीत. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आहे. तर इथून जवळच आहे ते पण. आणि रस्त्याचा व्ह्यू बघा किती मस्त आहे, मस्त हिरवळ आहे आणि भारी वाटतं इथून. म्हणजे जस्ट ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं तरीसुद्धा एकदम बेस्ट आहे केरला. आणि कोचीनमध्ये प्रवास करताना ना असं वाटतं इकडं बघावं की तिकडं बघावं. म्हणजे मस्त वेगवेगळी दुकानं पण आहेत. मीडियम पैसे कमवते तिकडे तुम्ही काय एक केक घेताय किलो एकदम धागे त्यांची ही आहे. काय किलो किलो कपडे घेते ना बंद पडले. तिकडे गुदमरतं बरं का लिफ्टमध्ये. खरं लिफ्टमध्ये कुठं बोलते करायचं ना. मग कशाला दाबलं तू कुठं दाबलं वन नाही कुठे आता ग्राउंड फ्लोअर पार्किंग होतं त्याच्यात खाली पार्किंग येते झिरो पार्किंग काय मॅच होते. तर आम्ही आता इथं बसलोय दमलोय फिरून पाय दुखायला लागले. आधी कपडे वेगवेगळे घालून बघतोय. जमला एकदम सुपर फास्ट दिसतोय. असले शॉर्ट करत नाही. बॉडी फिटिंग मध्ये बाहेर दिसतोय. पप्पाला अशी टाईट कपडे आवडतात. आधी शॉर्ट झालं तर घालणार ना. गुरुच्या कपड्यासाठी लय त्रास. मला एक पण नाही भेटलं. एक गुडे पोरी कपडे दमून शेवटी आम्ही इथे बसलोय. किती रुपये फर्स्ट घेऊ. बिल वगैरे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की शॉपर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 10 रुपये पे करावे लागतील. म्हणून म्हटलं नको शॉपर, आम्हाला खालीच गाडी आहे, आम्ही गाडी असंच हातातमध्ये घेऊन जातो. तर आम्ही तसंच घेऊन आलो. मनासारखी शॉपिंग पण झाली. आणि आम्ही एवढी शॉपिंग कशासाठी केली ते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन. तर तो ब्लॉग येईपर्यंत नक्की वेट करा. मुलांना पहिल्या दुकानात पसंत पडलं नाही, पतीजींना फक्त पडलं. मग त्यांनी पहिल्या दुकानातून घेतलं, नंतर सेकंडच्या दुकानातून आम्ही तिघांनी घेतलं. अशी आमची शॉपिंग झाली. तर आता भूक पण भरपूर लागली. सकाळी आम्ही टेम्पलला गेलो त्यावेळेस येतानाच तिथून नाश्ता करून आलो. आणि नंतर दुपारी आम्ही म्हणजे इकडं कोचीनला यायच्या अगोदर आम्ही एका फंक्शनला गेलेलो. तर त्या ठिकाणी नाव ठेवायचा कार्यक्रम होता. तर तिथंच आम्ही केरलाचं ऊन आपण म्हणतो ना, म्हणजे केरलाची थाळी, त्याच्यात
भात असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 10-12 प्रकारच्या भाज्या असतात. पण तिथे काही मी व्हिडिओ काढलेला नाही. आम्ही कुणाच्या पण फंक्शनला गेलो की मी तिथला व्हिडिओ कधीच नाही काढत. तर तसं ते जेवण केलं आणि आता रात्री भूक लागली भरपूर. तर आत्तासुद्धा आम्ही मस्तपैकी जेवण एका हॉटेलमध्ये करणार आहे. तर फायनली आता सगळं झालेलं आहे आणि आम्ही जेवणसुद्धा केलं. पण काय झालं की त्यावेळेस व्हिडिओज मी काढला नाही. पाऊस पण भरपूर येत होता, तिथे गर्दी पण जास्त होती, त्यामुळे व्हिडिओ काढलेला नाही. आत्तासुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे बाहेर. मस्त आजचा दिवस गेला. सकाळपासून धावपळ सुरूच आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनची आमची जर्नी सुरू झालेली. आत्ता 7 वाजलेत, पण घरी जाईपर्यंत आम्हाला 8:30 तरी वाजणारच. तर असा गेला आमचा आजचा स्पेशल संडेचा दिवस. आणि गुड्डू पण आलेली, त्यामुळे मस्त आता तिला सुट्टीचं आहे, त्यांचं वेकेशन सुरू झालं आहे, त्यामुळे ती पण आहे, त्यामुळे अजून भारी वाटतं. आणि घरात सगळीजणी असल्यानंतर मग इकडे तिकडे जायला पण मस्त वाटतं. आजचा दिवस कसा गेला कळलंसुद्धा नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.